नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। स्थानिकांना हवा असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प होणार, आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यावर माजली एकच खळबळ। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ। आणि आमदार राजन साळवी यांच्या विधानाशी शिवसेना सहमत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत। खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली नाराजी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक, डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्थानिक नागरिकांना हवा असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प होईल या वक्तव्यावर एकच खळबळ माजली असून या विधानामुळे राजन साळवी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रोजगार नाही आहे, नोकऱ्या धंद्या नाही आहेत आणि त्यामुळे प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची स्थानिक जनतेची मागणी पुढे येत आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये समजा प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांची मागणी आली तर शिवसेना पक्षप्रमुख आज मुख्यमंत्री आहेत, हे सरकार आपले योग्य निर्णय घेतील असा मला आशावाद आहे। स्थानिक जनतेचा विरोध होता म्हणून आम्ही स्वतः खासदार, आमदार, शिवसेना पक्ष उद्धव साहेबांकडे गेलो आणि स्थानिक जनतेला पाठिंबा म्हणून तो प्रकल्प रद्द केलेला आहे। भविष्यात प्रकल्प व्हायचा असेल आणि होवंसं वाटत असेल तर स्थानिक जनतेने पाठिंबा दिला तर शिवसेना पक्षप्रमुख महाविकास नक्की निर्णय घेतील असा मला विश्वास वाटतो। आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरी बाबत व्यक्त केलेल्या मतांशी शिवसेना सहमत नसून ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केली आहे। रिफायनरी हा प्रकल्प नाणार परिसरातून कायमचा आता हद्दपार झालेला आहे। आज राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या बाबत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार हे सकारात्मक विचार करेल अशा पद्धतीचं मत मांडल्याचं ऐकण्यात आलेलं आहे। पण याद्वारे मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये रिफायनरी हा विषय आता कायमचा संपलेला आहे। जे मत व्यक्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ आमदार राजन साळवी यांचं व्यक्तिशः मत आहे। त्याशी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार यांचा कोणताही संबंध नाही। पण एक मात्र निश्चित, ज्या परिस्थितीमध्ये स्थानिक जनतेने मागणी केलेली आहे की रिफायनरी सारखा विनाशकारी प्रकल्प आम्हाला नको आहे, त्यामुळे हा प्रकल्प पुनश्च येण्याची आशा अजिबात नाही आणि तशा पद्धतीचे स्वप्न कोणी पाहू सुद्धा नाही।
मागील 6 वर्षांपासून नाणार रिफायनरी प्रकल्प वाजत आणि गाजत होता, परंतु नागरिकांच्या विरोधामुळे मागील शासनाने नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला. त्यामुळे हा विषय संपला असं वाटत असतानाच आमदार राजन साळवी यांनी खळबळजनक वक्तव्य केल्यानं हा विषय आता पुन्हा वाजण्याची आणि गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार नाही आहे, नोकऱ्या धंद्या नाही आहेत आणि त्यामुळे प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची स्थानिक जनतेची मागणी पुढे पुढे येत आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये समजा प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांची मागणी आली तर शिवसेना पक्षप्रमुख आज मुख्यमंत्री आहेत, हे सरकार आपले योग्य निर्णय घेतील असा मला आशावाद आहे. स्थानिक जनतेचा विरोध होता म्हणून आम्ही स्वतः खासदार आमदार शिवसेना पक्ष उद्धव साहेबांकडे गेलो आणि स्थानिक जनतेला पाठिंबा म्हणून तो प्रकल्प रद्द केलेला आहे. भविष्यात प्रकल्प व्हायचा असेल आणि हो असं वाटत असेल तर स्थानिक जनतेने पाठिंबा दिला तर शिवसेना पक्षप्रमुख महाविकास नक्की निर्णय घेतील असा मला विश्वास वाटतो. शिवसेना जिल्हा प्रमुख विलास साळके यांनी अतिशय घाईगडबडीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राजन साळवी यांच्या विधानाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आणि त्या विधानाशी शिवसेना सहमत नसल्याचं सांगितलं. विनायकी राऊत साहेबांनी सुद्धा जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं राहून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा प्रकल्प रद्द केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा प्रकल्प रद्द केल्यानंतर तो प्रकल्प पूर्णतः रद्द झालेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा पुनर्विचार होण्याचा शक्यताच नाही आहे. त्यामुळं राजन साळवी साहेबांनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. शिवसेनेचं या प्रकल्पाच्या विरोधाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पूर्णतः ती तशीच भूमिका आहे. ठाम त्याला विरोध आहे. स्थानिक त्या गावात जे 14 गाव आहेत त्या 14 गावातली जनता जोपर्यंत त्या संदर्भामध्ये कधी विचार करू शकणार नाहीत, कारण त्या लोकांनी एवढी उग्र आंदोलनं केली, त्या लोकांनी अतिशय म्हणजे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत की त्या प्रकल्पाच्या विरोधामुळं त्या प्रकल्पाच्यामुळं तिथल्या लोकांना कशाप्रकारे त्रास होणार आहे, तो प्रकल्प कशाप्रकारे विनाशकारी आहे ही भूमिका पूर्णतः त्या काळाच्या मुख्यमंत्र्यांना आणि आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेबांना पटवून दिलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीची जी भूमिका आहे ती तो प्रकल्प रद्द होणारीच आहे. त्याच्यामध्ये कधीही बदल होऊ शकणार नाही. आणि राजन साळवी साहेबांची जी भूमिका आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका. नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादीने सतत विरोध केला होता, परंतु भाजपने मात्र या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. अखेर हा प्रकल्प मागील शासनानं रद्द केला, परंतु मध्येच शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्थानिकांना हवा असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प होणार असं विधान केल्यामुळे 2020 या मावळत्या वर्षात एकच राजकीय खळबळ माजली असून साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार राजन साळवी यांच्या विधानाचं समर्थन करत त्यांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी अद्यापही अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं. तेवीस ते 30 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर 31 डिसेंबर रोजी छाननी होईल आणि 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
25, 26 आणि 27 डिसेंबर या 3 दिवशी शासकीय सुट्टी असल्यानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे 28 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या 3 पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल की तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यातील सुमारे 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोणाचं वर्चस्व राहणार यासाठी या निवडणुकांमध्ये नक्कीच चुरस निर्माण होणार आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आघाड्या अशी लढत होते की काय हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच दिसून येईल. नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिद्धू स्पेअर पार्ट आणि ऑटो गॅरेजचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. रत्नागिरीतील गवळीवाडा इथं सिद्धू स्पेअर पार्ट आणि ऑटो गॅरेज सुरू करण्यात आलं असून या दुकानामध्ये 2 व्हीलर गाडीसाठी लागणारे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट्स तसंच 2 व्हीलर गाड्यांची खात्रीशीर दुरुस्ती करून मिळणार असल्याचं या दुकानाचे मालक विनोद सावंत यांनी सांगितलं. नमस्कार. सिद्धू स्पेअर पार्ट्स अँड ऑटो गॅरेज या नावाने आम्ही आमचे नवीन दुकान चालू करत आहे. हे दुकान आमचे धनजी नाका गवळीवाडा येथे आहे. आमच्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या 2 व्हीलर्स यांची कामे करूनही मिळतील आणि त्यांचे पार्टही आमच्याकडे अवेलेबल आहेत. आमच्याकडे हिरो होंडा, TVS, सुझुकी अशा सर्व प्रकारच्या 2 व्हीलरचे सर्व ओरिजिनल पार्ट तुम्हाला मिळतील. तर जास्तीत जास्त ग्राहकांनी आमच्या या सेवेचा लाभ घ्या. धन्यवाद. यावेळी विनोद सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विशाल सावंत, दिगंबर म्हादे आदी मित्रपरिवार उपस्थित होता. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई. बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्थानिकांना हवा असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प होणार. आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यावर माजली एकच खळबळ.
15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ. आणि आमदार राजन साळवी यांच्या विधानाशी शिवसेना सहमत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत. खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली नाराजी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.